दर्शको नमस्कार. मी चैतन्य हरीश ताठे. आपल्या युट्यूब चॅनल द डॉक्युमेंट स्पीक्स मध्ये आपलं स्वागत आहे. दर्शको, आजचा विषय म्हणजे पंढरपूर नगरीत शासनामार्फत होऊ घातलेल्या कॉरिडॉर या विषयामुळे स्थानिक नागरिकांची जी भयावह परिस्थिती आहे आणि त्यासाठी प्रशासन आणि मंदिर समिती या दोन्हीचा समन्वय काय आहे, कॉरिडॉरचे काम करत असताना मंदिर समिती आणि नगरपालिका प्रशासन हे कशा प्रकारे कार्यरत आहे व त्यांच्या मार्फत शासनाला दिली जाणारी माहिती ही सत्य आहे की असत्य आहे, तसेच सदरची माहिती ही तयार करत असताना ती अभ्यासपूर्वक तयार केलेली आहे का एक मोठा फक्त प्रोजेक्ट करायचा आहे म्हणून काही कागदपत्रांची रंगरंगोटी झालेली आहे, याबाबतचा अभ्यास करावा आणि त्याबाबतची माहिती आपल्या मार्फत दर्शकांना सांगावी म्हणून आजच्या या विषयाचे प्रयोजन केलेलं आहे. पंढरपूर नगरपालिकेने ज्या वेळेस मंजूर असलेल्या विकास योजनेत जे काही रस्ते असतील किंवा इमारती असतील, हे ज्या आधीच्या 2011-12 सालच्या मंजूर योजनेत ज्या रस्त्यांची जेवढी मीटर रुंदी होती ती आता ऑलमोस्ट डबल केलेली आहे आणि यासाठी पंढरपूर मंदिर परिसर विकास योजना नावाचे एक कॉरिडॉर नावाची एक संकल्पना अस्तित्वात आणलेली आहे. त्याच्यामुळं मंदिर परिसरातील जवळपास 750 ते 800 कुटुंब हे हवालदिल झालेले आहेत. आपल्या घरादारांवर नांगर फिरणार आहे या भीतीनं सध्या अस्वस्थ असलेले हे नागरिक, यासाठी कार्यरत असलेले आणि काम करणारे जे नगरपालिका आणि मंदिर प्रशासन आहे यांनी दिलेली माहिती तपासावी म्हणून आम्ही पंढरपूर नगरपालिकेकडे आतापर्यंतच्या झाल्याबाबतच्या कामाच्या माहिती घेण्यासंदर्भात जे माहिती अधिकार दिले त्यापैकी आजचा विषय असलेला माहिती अधिकार जो आहे तो पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने जो स्काय वॉक तयार केलेला आहे आणि जी टोकन दर्शनाची रांग केलेली आहे त्याबाबतचा आहे. पंढरपूर नगरपालिकेकडे माहिती अधिकारात या स्काय वॉकच्या परवानगीबाबत, त्याच्या निर्मितीबाबत मंदिर समितीने अर्ज केला होता का, कशा प्रकारे मंदिर समितीने परवानगी घेतली आणि रस्त्याच्या मधोमध तो स्काय वॉक उभारण्यात आला तो कायदेशीर आहे का, याबाबतची माहिती ज्यावेळेस नगरपालिकेकडे मागितली त्यावेळेस माहिती अधिकारात उत्तर देताना नगरपालिकेच्या जनमाहिती अधिकाऱ्यांनी आम्हाला उपरोक्त संदर्भीय विषयास अनुसरून केलेली मागणी ही पंढरपूर नगरपालिकेच्या अभिलेख कक्षामध्ये तपासणी केली असता आढळ होत नाही. याचाच दुसरा अर्थ असा निघतो की पंढरपूरची टोकन दर्शनाची रस्ता अडवून केलेली रांग असेल अथवा पंढरपूरचा पूर्व गेट ते सारडा भवन पर्यंत केलेला स्काय वॉक असेल, यासाठीच्या ज्या आवश्यक बाबी आणि परमिशन आहेत त्या मंदिर समितीने कुठेही घेतलेल्या नाहीत. किंबहुना मंदिर समितीला तशी आवश्यकता देखील वाटली नाही. मंदिर समितीला पंढरपूर हे मालकीचे वाटत आहे का, हा एक नवीन प्रश्नचिन्ह यातनं निर्माण होत आहे. सुख सुविधा उपलब्ध करायच्या की अडचणींमध्ये भर घालायची, हा नवीनच प्रश्न आता मंदिर समितीने एक उपस्थित करून ठेवलेला आहे आणि या प्रश्नाच्या भोवती नगरपालिका प्रशासन आणि स्थानिक नागरिक हे दोघंही झुंजत आहेत. यामध्ये जसं नगरपालिकेला विकास करताना अडचणी येत आहेत तसंच स्थानिक नागरिकांच्या घरादारावर नांगर फिरण्याची भीती आज निर्माण झालेली आहे. मंदिर भोवती प्रदक्षिणा मारताना नामदेव पायरीपासून उत्तर द्वार, पश्चिम द्वार, परत VIP गेट आणि परत नामदेव पायरी आले असता आम्ही ज्या साईड स्क्रीन मध्ये आता आपण शूटिंग मध्ये दिसत आहे त्यानुसार आम्ही जे एक सर्वे केला की म्हणलं खरंच रस्त्यांची रुंदी कमी होतीये का, गर्दी वाढतीये का, काय एकंदर शासनाला कशासाठी कॉरिडॉर करू वाटतोय अशी माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता मंदिराच्या भिंतीपासून पुढं 15 ते 20 फूट हे परप्रांतीय काही व्यापारी यांचे अतिक्रमण आहे, मंदिर समितीच्या कर्मचाऱ्यांच्या गाड्यांचं अतिक्रमण आहे, मंदिर समितीच्या देणगी पावत्यांचं अतिक्रमण आहे, चप्पल स्टँडचं अतिक्रमण आहे आणि मंदिर समितीच्याच इतर वाहनांचं अतिक्रमण आहे.
मुळात निम्मा रस्ता मंदिर समितीनंच व्यापून टाकल्यामुळं कृत्रिम गर्दी निर्माण झाल्याचं दिसून येत आहे. अशा या गर्दीमुळं कदाचित नगरपालिका शासनाला हा आभास होत आहे की इथं गर्दीचं विकेंद्रीकरण करायला पाहिजे किंवा जागा मोठी करायला पाहिजे. मुळात रस्ते एवढे मोठे असताना फक्त वारी काळात नगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाची गाडी ही स्थानिक नागरिकांच्या स्थानिक व्यापाऱ्यांच्या दुकानांवर अतिक्रमण काढा म्हणून कारवाई करायला येते आणि प्रदक्षिणा मारून निघून जाते व मूळ ज्या मंदिर समितीसाठी ही गोष्ट केली जाते त्याच मंदिर समितीच्या जर गाड्यांनी अशा प्रकारच्या स्काय वॉकनी आणि गेटनी टोकन दर्शनांनी जर रस्ता व्यापून टाकला तर त्या मंदिर समितीची काही परवानगी घ्यायची जबाबदारी आहे का नाही? ज्यावेळेस आपण माहिती अधिकार टाकला, आपल्याला ठरवून दिलेल्या कालावधीत माहिती मिळाली नाही 30 दिवसात, त्यामुळे मी स्वतः अपील दाखल केलं. ते अपील मुख्याधिकाऱ्यांपुढे चाललं. त्या अपिलाच्या सुनावणी वेळेस ज्यावेळेस मुख्याधिकाऱ्यांनी जनमाहिती अधिकाऱ्यांना विचारलं त्यावेळेस त्यांनी 7 दिवसात उत्तर देतो असं सांगितलं. 7 दिवसात उत्तर मला मिळाल्यावर कळलं की बाबा अशा बाबतची कोणतीही परमिशन नाही. त्यानंतर दुसऱ्या एका माहिती अधिकाराच्या अपिलाच्या सुनावणी कामी ज्यावेळेस मी गेलो असता मुख्याधिकाऱ्यांशी तोंडी बोलणं झालं, त्यांना या अर्जाची जाणीव करून दिली, आलेल्या उत्तराची जाणीव करून दिली. त्यावेळेस त्यांनी तोंडी उत्तर सांगितलं, तोंडी माहिती दिली की हे सार्वजनिक बांधकाम विभागाने उभारलेलं आहे. कोणत्याही विभागाने काम करत असताना तिथल्या स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून जी नगरपालिका काम करते हे त्याच्या अखत्यारीत येणाऱ्या रोडवर त्यांची परवानगी घेणं गरजेचं होतं का नाही? मंदिर समिती असू ना सार्वजनिक बांधकाम असू, ठेकेदारांनी सुद्धा मंदिर समिती आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी जो ठेका त्यांना दिला त्याच्याविषयी परवानगी घेतली आहे का? हे न पाहताच कसं काय काम केलं? याचा पुढे जाऊन गर्दीवर काय परिणाम होईल हे पंढरपूरच्या नगर रचनाकार अभियंत्यांनी किंवा नगरपालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांनी तपासलं होतं का नव्हतं? मग अशा अचानक जाग कशी आली? तर मग अशा प्रकारचे काही प्रोजेक्ट करायसाठी कृत्रिम गर्दी केली जात आहे का किंवा कृत्रिमरित्या अतिक्रमण करून गर्दी दाखवली जात आहे का असा प्रश्न येथील नागरिक विचारत आहेत. आणि ज्या वेळेस आम्ही मंदिर समितीकडे पण अशा प्रकारचा एक माहिती अधिकार दिला आमच्या प्रतिनिधीमार्फत, त्यावेळेस मंदिर समितीने देखील असे उत्तर दिलेलं आहे. आमचा तो अर्ज 15/10/2025 आहे. त्यावेळेस मंदिर समितीने त्यांच्या उत्तरादाखल असं दिलेलं आहे की आमच्या देखील कार्यालयात अशा कोणत्याही परवानगीचा कागद उपलब्ध नाही. याच्यातून कारभार किती गलथानपणे चालून आहे हे दिसून येत आहे. सरकारसाठी काम करण्यासाठी व सरकारचा जो विकास आहे किंवा पंढरपूरला आवश्यक असलेल्या गोष्टींच्या बाबतची माहिती ही सरकारला व्हावी म्हणून सरकार ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेला मदत करतं त्या स्थानिक स्वराज्य संस्थेत मुख्याधिकारी आणि नगराध्यक्ष ही 2 जबाबदार पद आहेत. तसेच मंदिर समितीत देखील सहाध्यक्ष आणि त्याच्या आधी असणारे अध्यक्ष अशा प्रकारे राज्यमंत्री दर्जा असलेले एक पद आहे. आणि त्यांच्याच जोडीला मुख्य कार्यकारी अधिकारी किंवा मंदिर समिती कार्यकारी अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी दर्जाचे अधिकारी असलेले एक पद आहे. अशा प्रकारचे उच्च पदस्थ अधिकारी व उच्च पदस्थ सेवक असताना यांनी तितक्या जबाबदारपणे काम करणे अपेक्षित असताना अशा प्रकारे कुठल्याही परवानग्या न घेता जर अतिक्रमण सरकारी संस्था करत असतील, मग मंदिर समितीच करत असेल तर त्याला मग नगरपालिका काय करणार आहे? मंदिर समितीला नगरपालिकेने नोटीस बजावली का असं आम्ही मुख्याधिकाऱ्यांना विचारलं असतं. त्यांनी तोंडी सांगितलं की त्यावेळेस आम्ही तशी कारवाई करू, पण अद्याप कुठं झालेलं नाही. याच माहिती अधिकारांमध्ये अजून एक माहिती अधिकार माझ्याकडे होता. त्यामध्ये नगरपालिकेचा असा एक ठराव आहे पूर्वीचा की त्या ठरावामध्ये नगरपालिकेने मंदिर समितीच्या कडेचे बॅरिगेटिंग जे आहेत ते काढून तिथं स्थानिक व्यापाऱ्यांना गाळे उपलब्ध करून द्यावे असा ठराव मंजूर केलेला आहे. आणि तो ठराव झाल्यापासून आज तागायत असं कुठेही घडलेलं नाही. म्हणजे स्थानिक व्यापाऱ्यांना त्यांच्या हक्काची जागा उपलब्ध करून दिली नाही. स्थानिक व्यापारी त्यांच्या जागेत दुकान चालवत आहेत, तिथं आता तुम्ही कॉरिडॉरच्या नावाने ते पाडत आहात. आणि जे काही परप्रांतीय येत आहेत त्यांना तुम्ही उठवत नाही, हाकलत नाही,
आणि तुमच्याच गाड्यांची आणि परप्रांतीयांची गर्दी तिथं होऊ देताय, जेणेकरून कृत्रिम गर्दी तयार व्हावी. असं जर झालं तर तुमचा कॉरिडॉर कितपत योग्य आहे किंवा तुमचा जो विकास चाललेला आहे तो योग्य वाटेवर आहे का, आणि या सगळ्याची माहिती शासनास आहे का, हे देखील नक्कीच पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. या विषयाच्या माध्यमातून एकंदरीतच मंदिर समितीने उभारलेले स्कायवॉक हे जवळपास बेकायदेशीर असल्याचं कळत आहे. कारण तसा अभिलेखच उपलब्ध नाही. जर परवानगी असती तर तसा अभिलेख रेकॉर्डर पाहिजे ना, तर तसं कुठंच नाही. म्हणजे असं म्हणायला हरकत नाही की तो बेकायदेशीर आहे का, आणि तसं प्रश्नचिन्हच आहे ना त्यावर. मग मला सांगा, जर रस्त्यावर अतिक्रमण करून मंदिर समितीत जर टोकन दर्शनाची रांग करत असेल आणि तिथंच गाड्या लावत असेल, अस्वच्छता होत असेल, तर स्थानिकांनी दाद मागायची कुणाकडं? आणि मुख्य दर्शनाची रांग असताना टोकन दर्शनाच्या रांगेची व्यवस्था नामदेव पायरीपासून असताना ती मुद्दामून दुसरीकडे आणून रस्त्यावर अतिक्रमण करून ती चालू करून मंदिर समितीने काय साध्य केलं, याबाबतचाही काही खुलासा अद्यापपर्यंत झालेला नाही. आणि त्या टोकन दर्शनाच्या रांगेत न फक्त टोकन दर्शनाचेच माणसं जातात का, हे देखील एक मोठं प्रश्नचिन्ह आहे. त्याबाबतचे व्हिडिओ मंदिर समितीतच आहेत. तपासणी केली असता सगळ्या गोष्टी उघड होतील. तुर्तास आमच्या आजच्या व्हिडिओचा जे उद्देश आहे की स्थानिक नागरिकांचं अतिक्रमण आहे का नाही हे तपासलं जात असतानाच सरकारी यंत्रणा त्याबाबत कितपत कार्यरत आहेत आणि मंदिर समितीच्या अतिक्रमणाबाबत नगरपालिकेचं काय म्हणणं आहे, नगरपालिका का मूग गिळून गप्प आहे, याबाबत कुठेही काही उल्लेख नाही, कुठेही चर्चेला जात नाही. तेरी बी चूप आणि मेरी बी चूप असं चाललेलं आहे. आणि अशा गोष्टींमुळे सामान्य नागरिक असू, वारकरी भाविक असू किंवा इतर जे व्यापारी असू हे त्रस्त आहेत. याबाबत देखील आम्ही आवाज उठवण्याचे काम करत होतो, करत आहोत आणि करत राहू. अशाच प्रकारे आम्ही माहिती अधिकारात घेतलेली माहिती आणि त्यात जर काही घोटाळे उघड झाले तर आम्ही त्याविषयी योग्य त्या ठिकाणी दाद मागणार आहोत. आम्ही कोणतेही पाऊल मागे घेणार नाही. तुर्तास या व्हिडिओच्या माध्यमातून इतकेच. अशाच प्रकारचे आपले व्हिडिओ बघण्यासाठी व आम्ही कागदोपत्री कायदेशीररित्या माहिती घेऊन जे विश्लेषणात्मक व्हिडिओ बनवत आहोत ते जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच आमच्या या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, आपल्या प्रतिक्रिया कळवा व नक्कीच आपल्या जवळच्या लोकांना देखील हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.